तुमच्या प्रियकराला तुमच्या मागे अस्वस्थ करून वेड लावण्याचे मार्ग. जर एखाद्याला थेट अस्वस्थ करायचे असेल आणि आपल्या कमतरतेची खरी जाणीव करून द्यायची असेल तर फालतूच्या गोष्टी सोडा आणि थेट या 5 मानसशास्त्रीय ट्रिगर्सवर काम करा. ही पद्धत कोणत्याही नाटकाविना समोरच्याच्या मनावर थेट परिणाम करते. पॅटर्न अचानक तोडून टाका. माणसाचा मेंदू सवयींचा गुलाम असतो. जर तुम्ही रोज सकाळी किंवा संध्याकाळी ठराविक वेळी बोलत असाल तर समोरच्याचा मेंदू त्या बोलण्याची आधीपासूनच तयारी करत असतो. काय करायचे? अचानक हा पॅटर्न पूर्णपणे बंद करा. कोणतेही भांडण करू नका, राग दाखवू नका. फक्त त्या ठरलेल्या वेळी गायब व्हा. परिणाम: जेव्हा मेंदूला अपेक्षित असलेली एखादी गोष्ट मिळत नाही तेव्हा त्यामध्ये अचानक बदल होतो. हा रासायनिक बदल माणसाच्या मनात अचानक अज्ञात भीती आणि अस्वस्थता निर्माण करू शकतो. तुमची पोहोच वाढवा, पण प्रवेश बंद करा. समोरच्याला हे दिसले पाहिजे की तुम्ही जिवंत आहात, आनंदी आहात आणि तुमच्या स्वतःच्या जगात मस्त आहात, पण त्याच्या सहज पोहोचेच्या बाहेर आहात. काय करायचे? जर तो तुमच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत असेल तर लगेच उत्तर देऊ नका. तुमच्या अस्तित्वाची जाणीव त्याला दुरून होऊ द्या, पण स्वतःला त्याच्यासाठी सहज उपलब्ध होऊ देऊ नका. परिणाम: जेव्हा एखाद्या व्यक्तीला दिसते की तुम्ही त्याच्याशिवायही पूर्णपणे ठीक आणि आनंदी आहात तेव्हा तिचा अहंकार हलतो. तिला वाटते की तुमच्या आयुष्यात तिचे महत्त्व कमी होत आहे. अपूर्ण माहिती सोडून द्या. मानवी मेंदूला अपूर्ण गोष्टी सहन होत नाहीत. जोपर्यंत एखाद्या गोष्टीचा शेवट किंवा पूर्णता मिळत नाही तोपर्यंत मेंदू त्याच गोष्टीचा विचार करत राहतो. काय करायचे? बोलता बोलता किंवा एखादी गोष्ट सुरू करून अचानक थांबा. म्हणा, जाऊ दे, पुन्हा कधीतरी सांगतो, किंवा एखादी गोष्ट अर्धवट सोडून शांत व्हा. परिणाम: समोरची व्यक्ती संपूर्ण दिवस किंवा संपूर्ण रात्र फक्त याच विचारात राहू शकते की तुम्ही काय सांगणार होता. हा सस्पेन्स अस्वस्थतेत बदलू शकतो. प्रतिक्रिया देणे बंद करा. समोरच्याला सर्वात जास्त समाधान तेव्हा मिळते जेव्हा त्याला माहीत असते की त्याच्या बोलण्याचा किंवा वागण्याचा तुमच्यावर परिणाम होत नाही. तुम्ही रागावत असाल किंवा दुःखी होत असाल तरीही काय करायचे? त्याच्या कोणत्याही कृतीवर लगेच प्रतिक्रिया देऊ नका. पूर्णपणे तटस्थ राहा. ना तक्रार, ना टोमणा, ना राग. परिणाम: तुमचे शांत आणि अप्रभावित राहणे समोरच्याला घाबरवू शकते. तुमच्या मनात नेमके काय चालले आहे हे त्याला समजत नाही आणि हीच अनिश्चितता त्याला आतून त्रास देऊ शकते. गमावण्याची भीती निर्माण करा. जी गोष्ट प्रत्येक वेळी, प्रत्येक वळणावर आणि कोणत्याही मेहनतीशिवाय मिळते तिची किंमत कमी होते. काय करायचे? तुमची प्रत्येक गोष्ट, प्रत्येक निर्णय आणि तुमचा वेळ इतका स्वस्त करू नका की कोणीही जेव्हा हवे तेव्हा तुम्हाला बोलावून घेईल. जेव्हा तुम्ही तुमच्या सीमा निश्चित करता तेव्हा समोरच्याला जाणवते की तुम्ही कधीही त्याच्या आयुष्यातून कायमचे दूर जाऊ शकता. परिणाम: गमावण्याची जाणीवच माणसाला एखाद्याची किंमत करायला आणि त्याच्यासाठी अस्वस्थ व्हायला शिकवते. गोल्डन रूल: अस्वस्थ करण्यासाठी कोणाशी भांडण्याची गरज नाही. फक्त तुमची उपलब्धता शून्यावर आणावी लागते. ज्या क्षणी तुम्ही तुमची उपलब्धता शून्य कराल आणि समोरची व्यक्ती अस्वस्थ होऊ लागेल तिथून खरा खेळ सुरू होतो. पण लक्षात ठेवा, अस्वस्थ करणे हे फक्त पहिले पाऊल आहे. ती अस्वस्थता दीर्घकाळ टिकवून ठेवणे आणि समोरच्या व्यक्तीवर आपला पूर्ण मानसिक प्रभाव कायम ठेवणे ही खरी कला आहे. यापुढे तुम्हाला आणखी खोलवर जावे लागेल. जेव्हा समोरची व्यक्ती तुमच्या शांततेने आणि अंतरामुळे अस्वस्थ होऊ लागते तेव्हा ती तुम्हाला उचकवण्याचा प्रत्येक शक्य प्रयत्न करेल. ती अचानक खूप प्रेम दाखवू शकते किंवा मुद्दाम तुम्हाला कमी लेखण्याच्या अथवा राग आणण्याच्या कृती करू शकते. तिचा एकमेव उद्देश हा तपासणे असेल की तुम्ही खरोखर बदलला आहात की हे फक्त एक नाटक आहे.
जर त्यावेळी तुम्ही थोडीशीही भावनिक प्रतिक्रिया दिली तर तुमची अनेक महिन्यांची मेहनत एका सेकंदात वाया जाऊ शकते. तुम्हाला एखाद्या दगडासारखे तटस्थ राहायचे आहे. जेव्हा तिला दिसेल की तिची कोणतीही युक्ती तुम्हाला हलवू शकत नाही, तेव्हा तिचा उरलेला आत्मविश्वासही ढासळू शकतो. दुसरी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या आयुष्यात एक नवी आणि रहस्यमय चमक निर्माण करावी लागेल. मानवी स्वभाव असा आहे की तो त्याच गोष्टीच्या मागे धावतो जी त्याला सहज मिळत नाही आणि जी सतत अधिक चांगली होत जाते. जेव्हा तुम्ही स्वतःवर लक्ष केंद्रित करायला सुरुवात करता, तुमच्या कामात खोलवर उतरता आणि एक आंतरिक शांतता अनुभवायला लागता, तेव्हा तुमच्या व्यक्तिमत्त्वातून असे आकर्षण निर्माण होते ज्याकडे कोणीही दुर्लक्ष करू शकत नाही. समोरची व्यक्ती जेव्हा तुम्हाला दुरून पाहील तेव्हा तिला वाटेल की तुम्ही अशा उंचीवर पोहोचला आहात जिथे पोहोचण्यासाठी तिलाही स्वतः मेहनत करावी लागेल. कधीही तिची अस्वस्थता दूर करण्यासाठी स्वतःहून पुढे जाऊन तिला दिलासा देऊ नका. मानवी मेंदूची सवय असते की त्याला जशीच आरामाची भावना मिळते तो पुन्हा जुन्या परिस्थितीत परततो. जोपर्यंत ती व्यक्ती स्वतः चालत तुमच्याजवळ येत नाही, जोपर्यंत ती स्वतःची चूक किंवा तुमचे महत्त्व स्वीकारत नाही, तोपर्यंत तुम्ही तयार केलेल्या सीमांमधून 1 इंचही मागे हटू नका. शेवटचा आणि सर्वात मोठा नियम, तुम्हाला मानसिकदृष्ट्या या गोष्टीसाठी तयार राहावे लागेल की त्या व्यक्तीशिवायही तुम्ही पूर्णपणे परिपूर्ण आहात. जेव्हा तुमच्या मनातून गमावण्याची भीती पूर्णपणे नाहीशी होते, तेव्हाच समोरच्या व्यक्तीच्या मनात तुम्हाला गमावण्याची खरी भीती निर्माण होऊ शकते. ज्याच्याकडे गमावण्यासाठी काहीही नसते, तोच या खेळाचा खरा विजेता ठरतो. खरा खेळ तेव्हा सुरू होतो जेव्हा समोरची व्यक्ती तुमच्या शांततेने त्रस्त होऊन तुम्हाला उचकवण्याचा प्रयत्न करते. ती अचानक खूप प्रेम दाखवेल किंवा तुम्हाला राग आणेल, जेणेकरून तुमची प्रतिक्रिया तपासता येईल. तर तुम्ही थोडीशीही भावनिक प्रतिक्रिया दिली तर बाजी तुमच्या हातातून निघून जाईल. तुम्हाला पूर्णपणे शांत आणि अप्रभावित राहायचे आहे. जेव्हा तिला जाणवेल की तिची कोणतीही चाल तुमच्यावर परिणाम करत नाही, तेव्हा तिचा अहंकार पूर्णपणे तुटू शकतो. तुमच्या सीमा तेव्हाच हटवा जेव्हा ती व्यक्ती स्वतःहून झुकून तुमच्याजवळ येईल. धन्यवाद.